चला 4 षटकांची मॅच एका बाजूला माटाडी दुसऱ्या बाजूला माऊली 11 शिल 40+ 4 षटकांची मॅच आणि नंतर अगासन बी आणि पीसीडी मध्ये मॅच पाहायला मिळेल. आता सर्व सामने 4 षटकांची आपल्या बाराविधी सलामी जोडी आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला अभय आणि बिंदास आणि सचिन अलिमकर येतात पहिले षटक घेऊन. माऊली 11 शिलगाव संघाकडून प्रेमनाथ अलिमकर आपण आला असेल तर या संघाचे पुरस्कर्ते आपले हार्दिक स्वागत. आणि पहिल्याच बॉल वरती कव्हरच्या दिशेने चांगला फटका पाहायला मिळालाय. माटाडी संघाने सुरुवात चांगली केली या मॅच मध्ये. आलाय चौकार. चौकारने आगाज करतो. मॅच 4 ओव्हरची आता त्यामुळे प्रत्येक बॉलवरती मोठे फटके मारायचेच आहेत. तुमच्या समोर माऊली 11 शिलगाव 40+ संघ आहे ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये नावाली सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं. माटाडी संघाने नेवालीपाडा संघाला पराभूत केले. त्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये. 4 ओव्हरची मॅच आहे. हाय चेंडू कार्पेटच्या साईने खेळत आहेत आणि बघा क्षेत्ररक्षक आता काय करतील. चेंडू डायव्हर्ट झालाय. तीन धावा धावून घेतलेत. पहिल्या 2 बॉलवरती 7 धावा. ऑप्शनच्या बाहेर होता. पंच वाईट चिखून करतायत. 1 धाव संघ पुढे सरकेल. ती 8 वरती आपल्या पाहायला सुरुवात चांगली केली या मॅच मध्ये. माटाडी संघ प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकून माऊली 11 शिलगाव 40+ संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमचे मित्र प्रेमनाथ अलिमकर यांनी प्रस्तुत केला संघ. इथे दिनेश वेगाने आले होते. दोन धावा इथे मिळाल्यात. इनिंग ब्रेक मध्ये आपण सागावची जी स्पर्धा होती त्या स्पर्धेत ड्रॉ करणार आहोत. इथे चेंडू हवेत आहे. दिनेश काटे त्यामुळे चूक होणार नाहीये. लॉंग ऑफला फलंदाज बाद होईल. बिंदाची खेळी समाप्त. सागावच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर बरेचसे संघांची ऍडजस्टमेंट सुद्धा आहे. त्यामुळे ती ऍडजस्टमेंट सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे. 32 संघ सागावच्या स्पर्धेमध्ये घेतील 3 दिवसामध्ये. अ, ब, क आणि ड असे 4 गट विभागले जातील. लक्षात घ्या. सव्वीस 27 28 तारखेला स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल उंबारीच्या मैदानात. बावीस आमच्या सोबत असतील त्या स्पर्धेमध्ये. चला बॅट्समन लवकर या. आशीर्वाद. सचिन आताच विकेट मिळाली सचिनला. वाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळाली. पंच आता सांगतात की हा योग्य बॉल आहे. या अगोदर एक बॉल वाईट दिला होता. तो थोडासा जास्त बाहेर होता सचिनचा. हा डॉट बॉल आहे. नवसंख्या स्थिर आहे 22 10 वरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या ओव्हर मधला. मिड विकेट. गॅप भरपूर मोठी मात्र किशोर आहेत. एकच धाव मिळेल बघा. किशोरच्या हातामध्ये जेव्हा जेव्हा बॉल जातो जास्त धाव मिळत नाही. पहिल्या षटकात 11 धावा आल्यात.
या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत आपण मध्ये सोमनाथ मुंडे, शरद मुंडे, गंगाराम मुंडे, बिंदास मुंडे, सदानंद मुंडे, विक्रम मुंडे, श्याम मुंडे, सुनील मुंडे, चैनू मुंडे, बाराम बेडेकर, किशोर मुंडे, कृष्णा मडवी, प्रमोद बेडेकर, लालचंद मुंडे, चंद्रकांत पाटील, राहुल मुंडे, अमय मुंडे, हे सर्व संपूर्ण टीमचं आम्ही कौतुक करू ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतलेली. श्याम म्हात्रे चुकीची दुरुस्ती करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन्स आलेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सुगंध अलीमकर आलेत बॉलिंग मार्कवर. वन साईडला खेळायचं होतं, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धाबांसाठी आलाय चौकार. धावसंख्या 15 आपल्याला पाहायला मिळेल. 23, 24, 25 3 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जयगावदेवी क्रिकेट संघ आकाशन 40+ आयोजित गावदेवी आकाशन चषक 2026 स्पर्धेचा पहिला दिवस आहे. 23, 24 उद्या 8 संघ या स्पर्धेमध्ये इनॅक्शन मध्ये असतील. पहिल्या मॅच मध्ये बेतवडे विरुद्ध गारिवली, देसाई विरुद्ध सापाड, गेसर विरुद्ध नवापाडा आणि निळजे विरुद्ध काटेई अशा 8 संघ उद्याच्या दिवसात तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आता यानंतर या इनिंग ब्रेकमध्ये आपण सागावची जी स्पर्धा आहे सागाव चषक 26, 27, 28 फेब्रुवारी त्या स्पर्धेत सुद्धा आपल्याला ड्रॉ करणार आहोत. 32 ग्रामीण 40+ संघ त्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसतील. त्या स्पर्धेमध्ये कॅश प्राइज, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर आणि सोन्याचं नाणं, सोनं चांदी सागावच्या स्पर्धेत आपल्याला हे चित्र पाहायला मिळतं बऱ्याच वेळा. जेव्हा आकाशनच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला बनारसी साड्या पाहत आहेत. आणि ह्या ट्रॉफीज तुम्ही पाहिल्या तर तुम्ही वाईट बॉल आहे. इथे मात्र चेंडू गॅप मध्ये खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. तिथे फिल्डिंग खराब आहे. धावा 4 मिळतील चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल ती 20 वरती. धावसंख्या 20, धावांची गती चांगली आहे. सागाव चषक स्पर्धा सुगंध अलीमकर, रिवर्स फटका आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक आपण पाहतोय. तिसरा चौकार आलाय. आशीर्वादच्या बॅट मध्ये त्याला आता साडी जरूर मिळेल या मॅच मध्ये. सलग 3 चौकार आलेत. सलग 3 षटकार एकदाही आलेले आहेत. सलग 3 चौकार दुसऱ्यांदा आलेत. तर आशीर्वादला आता साडी मिळेल. या अगोदर तकदीरला मिळाली शिलगावच्या. आशीर्वाद सुद्धा भरपूर. एक मिनिट, मॅच बॉल आलाय का? धन्यवाद आमच्या लाडक्या प्रेक्षकांना, व्हॉलेंटियर्सला. इथे अजून एक चांगला फटका बघा. आशीर्वाद पूर्णपणे या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना 4 चेंडू 4 चौकार. स्वर्गीय द्रुपदाबाई जयराम पाटील यांच्या स्मरणार्थ बालू पाटील यांच्याकडून सागाव चषक मध्ये सोन्याचे कॉइन्स सुद्धा आहेत आणि दरवर्षी ते स्पॉन्सर करतात. मालिकावीर असेल, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, भरघोष बक्षीस सागाव चषक मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. जेवणाची व्यवस्था पाहायला मिळते. 28 धावा धापल करते बघा दुसऱ्याच ओव्हर मध्ये. 28, 4 चेंडू 4 चौकार आलेत. ब्लॉक खाल्ला चेंडू होता. चांगला बॉल होता. एकच धाव मिळेल. सुंदर दिलेत. एक धावसंख्या पुढे सरकते ते 29. धावांची गती चांगली आहे. दुपारचं सत्र आहे त्यामुळे सप्रा क्रीडांगणामध्ये दुपारचे सत्र बऱ्याच वेळा आपण पाहतो धावा भरपूर येतात वेगाने.
चांगला चेंडू होता, लेग स्टंप म्हणून जातोय आणि डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाले त्या 29. नंतर आगासन बी आणि पिसिवली म्हणजे टॉस होईल, लक्षात घ्या. टॉससाठी उपस्थित राहायचं आगासन बी आणि पिसिवली. एकोणतीस धावा झाल्यात. दोन षटकात 29 धावा आपल्या धावपलगवती पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये दिनेश काटे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. दिनेश पहिलाच बॉल दिनेश बघा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. अभय काहीतरी चर्चा करत आहेत आणि 4 बॉल 4 चौकार आले होते आशीर्वादच्या बॅटमधनं. तोच आशीर्वाद पाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या 29. इथे चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. 2 धावा मिळतीलच कारण की क्षेत्ररक्षक थोडेसे डीप मध्ये लॉंग ऑफला. धावसंख्या 31 वरती आपल्या पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगती पथावर 4 ओव्हरची मॅच. 31 धावा. दिनेश ब्लॉक कॉलला चेंडू होता, त्यालाही खोदून काढलाय क्षेत्ररक्षक टीम मध्ये. एकच धाव मिळेल. किशोरकडे बॉल गेल्यानंतर दुसरी धाव घ्यायची नाही हा प्रश्न असतो. धावसंख्या 32. फुल टॉस. आता टेनिस बॉल आहे, स्वाभाविक आहे, तो पडल्यानंतर बाउन्सच घेईल. चेंडू 1 बाउन्स सीमा पार चौकार. धावा. दिनेश ऑन साईडला खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये, गॅप भरपूर मोठी आहे. किशोर वेगाने आलेत. काय फिल्डिंग आहे बघा. 40+ मध्ये फिल्डिंगचा स्टँडर्ड नेहमी जपत असतात. किशोरला तुम्ही पाहतायत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली ती 38. 4 ओव्हरची मॅच आहे. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. चला मॅच सुरू करायची. फुल टॉस मात्र सरळ हातामध्ये बॉल. किशोर तिथे होते, जणू काही झेलची वाट पाहत होते आणि झेल तिथे डिप्लाय, फलंदाज बाद.
आनंद आलेत. आनंद आलेत गोलंदाजी करण्यासाठी. आनंदचा पहिलाच बॉल. दोन धावा इथे मिळालेत मराठी संघासाठी. खात्यामध्ये 40 धावा. 40 धावा प्रथम बॅटिंग करत असताना मराठी संघ. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बघा नरेश पाटील येत आहेत आता. पहिल्या मॅच मध्ये नव्हते का? बाहेर होते. नाही कोमल हिवळे तुमचे खेळाडू भरपूर बाहेर असतात. नरेश पाटील आमचे मित्र. हरेश पाटील सुद्धा आले आणि या दरम्यान आलाय. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावसंख्या पुढे सरकली ती मराठी 40+ संघाची. 44. चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 44 धावा झालेले आहेत. 12 चेंडू 27 वरती नाबाद येत आशीर्वाद. गोलंदाज आनंद. आनंद येतात गोलंदाजी करण्यासाठी. लो फुल टॉस बॉल होता. फायदा घेऊ शकले नाहीयेत. तशी स्ट्राईक पण नाहीये ना. दोन्ही एंडनी स्ट्राईक सोडावी लागेल. 40+ चा नियम. 45. जावा. 3 बॉलचा खेळ शिल्लक. उमेशला इथे बीट केले बघा. डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. आशीर्वाद थोडेसे नाराज आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक यानंतर सागावच्या स्पर्धेची आपण ड्रॉ करणार आहोत. आता फटका चांगला आहे. उमेशच्या बॅट मधून आलाय चौकार. 49. चला आगासन बी आणि पिसिवली मध्ये टॉस होईल या बॉल नंतर. आगासन बी कॅप्टन उपस्थित राहायचे. पिसिवलीचे ऑलरेडी कॅप्टन उपस्थित आहेत. हाही फटका चांगला आहे. मात्र सचिन आहेत आणि बॉल सीमा पार. उमेशने बॅक टू बॅक 2 चौकार मारले आहेत. 50 कंप्लीट. 53 धावा आणि 54 धावांचा पाठलाग आता करायचे माऊली 11 शिलगाव 40+ संघाला. करूया आपण सागाव स्पर्धेची ड्रॉ. तर त्या अगोदर टॉस करूया. चला पिसुली कॅप्टन आणि आगासन बी कॅप्टन या टॉस साठी. 53 झाले. 54 टू बी. चला टॉस करूया. पिसुलीचे कॅप्टन कोणी थिमोल या आणि आगासन बी. 4 ओव्हरची मॅच. चला फिल्डिंग लावायची लगेच. माटाडी फिल्डिंग लावून घ्या. टॉस कोणी जिंकलाय? आगासन. आगासन बी टॉस जिंकलाय. काय निर्णय?
आकाशन मला वाटतं चर्चा करतात की काय घ्यायचंय, बॅटिंग घ्यायची की काय. घ्या काहीतरी घ्या निर्णय. चार चार गटामध्ये मॅचेस होतील, लक्षात घ्या. 8-8चा लॉट्स असेल 4 गटामध्ये. चार गटामध्ये संघ खेळतील, लक्षात घ्या. 8-8चा ग्रुप असेल. चला पहिली मॅच असेल 26 तारखेला बरोबर 8 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचे विनोद सर. 8 वाजता सोळेगाव 40+ विरुद्ध मानपाडा 40+. पहिली मॅच असेल 26 तारखेला. 26 तारखेला दुसरी मॅच असेल आजले आणि काटे. यस. तिसरी मॅच असेल नारिवली नवापाडा. नारिवली आणि नवापाडा तिसरी मॅच असेल. चौथी मॅच असेल आयरे एडोटने. चौथी मॅच. सव्वीस तारखे चला 26 तारखेचा 5वा सामना असेल आडिवली आणि म्हणजे बाजूबाजूची गावं आडिवली पिसिवली. 6वी मॅच असेल 26 तारखेला, लक्षात घ्या. नावाली आणि वडवली. नावाली आणि वडवली बघा चांगली मॅच. नाही 27 तारखेला. आता 27 तारखेला याच गटातील 4 टीम येतील. सत्तावीस तारखेला पहिली मॅच येईल. चला 27 तारखेला पहिली मॅच असेल. 27 तारखेला पहिली मॅच गौरीपाडा आणि नांदिवली. तुम्हाला मॅचेस सुद्धा बरोबर लागत आहेत. 27 तारखेला दुसरी मॅच असेल गोलवली ब मोठा गाव. 27 तारखेला, लक्षात घ्या. तिसरी मॅच असेल 27 तारखेला शील आणि आगासन. आगासने शील आणि आगासने. चला 27 तारीखची 27 तारखेची मॅच असेल देसाई आणि मोठी देसाई. देसाई हा एकच आहे हनुमान पाटील यांची आणि आता मोठी देसाई. मॅच सुरू करा, लक्ष ठेवा स्कोरने. वाडेकर आणि निजे ब तिसरी मॅच. त्यानंतर अजून एक मॅच असेल चिकनगर 40+ आणि खिडकाली 40+. आता 28 तारखेचा पहिली मॅच असेल सकाळी. तारखेला पहिली मॅच असेल 28 तारखेची पहिली मॅच असेल
अ ब क ड ते तुम्हाला व्हॉट्सअपवर येईल कसे मॅचेस आहेत. बेतवडे 40+28 तारखेला पहिली मॅच. दातेलिया परत बाजूबाजूची गावच आहे बघा. 28 तारखेला दुसरी मॅच असेल. 28 तारखेला सेमीफायनल फायनल सुद्धा होतील. जुने डोंबिवली आणि संगप 28 तारखेला दुसरी मॅच. आणि तिसरी मॅच असेल 28 तारखेला मोहिली उंबारली. मोहिली आणि उंबारली. आणि आता 28 तारखेची शेवटची मॅच. मॅच सुरू ठेवा. देवीचा पाडा आणि कौसा 28 तारखेला शेवटची मॅच आहे. लॉट्स तुम्हाला येतील ग्रुपमध्ये अ ब क ड असे 4 गटामधून 4 संघ सुपर 4 मध्ये येतील. 8-8चा लॉट्स असेल. ओ टू विनोद सर. तर सागावचे लाईव्ह लॉट्स या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला हे सगळे लॉट्स हे वेळापत्रक तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. हे अत्यंत सुंदर अशी क्रीडा स्पर्धा 40+ क्रिकेटची एक नेहमी बहुचर्चित बहुप्रतीक्षित अशी स्पर्धा सागाव चषक आपल्या भेटीला येते आणि एकूण 32 संघांचा सहभाग आणि आकर्षक पारितोषिकांसाठी ही स्पर्धा ओळखली जाते. तर आपण या सामन्याच्या दिशेने टार्गेट एकूण ठेवण्यात आले ते 54 धावांचं शेलची ओपनिंग पेर मैदानात दाखल झाले. माऊली स्पोर्ट्स शील संघ मैदानात खेळतोय. प्रेमनाथ आलिमकर पुरस्कृत हा संघ. तर बघूया 54 करायचे आहेत. 4 ओव्हरमध्ये 13.5ची धावगती राखायची. विजयासाठी बॉलिंग मार्कवर आशीर्वाद तयार. स्ट्राईकला किशोर. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. पहिलाच बॉल पायामध्ये. दुसरा होता या ठिकाणी आपण बघतात. अप्रतिम डिलिव्हरी. काय बॉलिंग करतोय या ठिकाणी आशीर्वाद. गरज आहे अशाच बॉलिंगची. मातोडी संघाला हा सामना जिंकायचा असेल तर शील संघाला रोखावं लागेल. त्यासाठी अशाच प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. चौकार आला होता पहिल्याच बॉलवरती आणि त्यानंतर आपण बघितला हे कमबॅक. आशीर्वाद फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत. मिड ऑफला शॉट कव्हरच्या दिशेने तैनात केले. पुन्हा एकदा आशीर्वाद ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. चेंडू डी पॉइंट सीमा पार. चौकार. आणि या चौकाराने अवसंख्य दाखल कधी जाऊन पोहोचले. आपण बघतो ते 8. 4-0-4. बघूया पुढचा 0 की 4. वेळ जास्त घेत आहेत टीम मात्र आणि अंपायर देखील त्या ठिकाणी सांगतात आशीर्वाद प्लीज. जरी आपल्याला जास्त मॅच नसल्या तरी वेळ वाया घालू नका. ओ स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू निघाला दन 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 करत सीमा पार. आला आणखीन एक चौकार. चौकार तिसरा. 4-0-4-4. पुढचे आणखीन 2 चेंडू. आणि पेंट्या दिवशी काय म्हणतात येथील मागे मोर. आलाय हा 4. पेंट्या दिवशी सध्या नवीन नवीन गोष्टी लॉन्च करतायत. किती मॅच दिवसभर 20 मॅच करायचं असे पेंट्याला घेऊन जा. नॉन स्टॉप करेल. एका हाताने स्कोर एका हाताने कॉमेंट्री. तुम्ही 3 इडियट्स पिक्चर बघितलाय. व्हायरस कसा दोन्ही हाताने लिहितो तसा पेंट्या दिवशी. एक बॉटल में 2 अशा. आणखीन एक लाजवाब. बॅक टू बॅक तिसरा. साडीचे मानकरी. क्या बात है. घर पे ले जाएंगे एक साडी. कोमल असा चौकार मारायचा होता भाऊ तुला. सुनील नाना श्याम भोईर तुम्ही संधी गमावली आहे.
किशोरचं प्रेम आपल्या बायकोवरती, ते प्रेम या 3 चौकारांनी सिद्ध केलंय. बनारसी साडी, बनारसी बाबू बन गए आप. किशोर वहिनी बघत असतील तर खुश. पूर्ण साडी भेटेल तुम्हाला. कोमल यांना अर्धी पाहिजे होती. कोमल यांचं कुठेतरी असेल अर्ध्या साडीचा डील, त्यामुळे पहिल्यांदा कुठेतरी बोला बाबा ठीक आहे 1500 आहे 750 दे, पण साडी अर्धी. अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावरती एकूण 17 धावा झाल्यात. काय उत्तर दिलं मैदानावरती आपण बघताय. त्या सुंदर बॅटिंग करत आहेत किशोर अलिमकर. नाना तुम्ही पण, नाना तू पण पक्का शहाणा, तुम्ही पण मारली नाही बाउंड्री. नानाने 2दा संधी गमावली, पण या स्पर्धेमध्ये मजा येते सगळ्यांना. मला माहिती आहे आकाशाची स्पर्धा काहीतरी वेगळं पण असतं, एक एन्जॉय सगळेजण करतात. गेल्या वर्षी पैठणी, या वर्षी बनारसी, पुढच्या वर्षी कांजीवरम, काय म्हणतात त्याला, सिल्क वगैरे काय काय तरी आणतील नवीन नवीन. आणा कुठली तरी साडी आणा. आपला हिंदूंचा खरं तर हा ट्रेडिशनल पोशाख आहे. सोलापुरी चादरी आणा. हा चेंडू यापासून आपण बघतायत डॉट बॉल. बराचदा प्रश्न पडतो की शॉलच्या ऐवजी शर्ट पीस दिले तर किती शर्ट पीस होती सगळ्यांसाठी, पण ते शॉलला मान आहे असं म्हणतात. ते शॉलचा आपण वापर जास्त करत नाही, पण तिला मान आहे. रुमाल वगैरे द्यायला सुरू केलं पाहिजे. भावेश मागाशी म्हणत होता की रुमाल दिला तर शेंबूड पुसायला होईल. हा चेंडू लॉंगावच्या दिशेने, ओ एफर्ट चांगले होते बिंदासचे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 6 बॉलमध्ये 6 चौकार मारण्याचा रेकॉर्ड आज बिंदासने केलाय, पण साडी एकच मिळालेली आहे. डबलची इच्छा होती खरं तर. आयोजकांचं काम मी आधीच सोपं केलं. ते म्हणाल की बरा अनाउन्समेंट केली तर आधी, नाहीतर 2 साड्या द्यायला लागल्या असत्या. धावसंख्या धावफलकावरती एकूण 20. आशीर्वाद नाही मारले दोघा, 3 मारलेले आहेत. आणि आता किशोर त्या यादीमध्ये जोडला गेले. ऑफ स्टंप वरती खराब बॉल, कट करतायत, फिल्डर चालले, धावतायत. गेला चेंडू सीमा बार. धावसंख्या धावफलकावरती 4 ने पुढे सरकते, जाऊन पोचले ती आपण बघतो 24. टार्गेट एकूण 54 धावांचे, म्हणजे 30 धावा अजूनही करायचे. चांगली बॅटिंग आहे, चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये होते. किशोर आणि त्याचबरोबर त्याच्या सोबतीला सचिनला स्ट्राईक मिळालीच नाही, पण किशोर मात्र मिळालेल्या संधीचं सोनं करून त्याने घेतलेलं आहे. आता सचिनला ही संधी आहे. प्रेमनाथ अलिमकर मॅच बघतायत, शुभेच्छा आल्यात. त्यांच्या मुलाच्या नावाने आज संघ खेळतोय. त्यांच्या मुलाला माऊली या नावाने सगळेजण ओळखतात, आणि माऊली स्पोर्ट्स शिवसंघ मैदानात खेळतोय. ओ हवे ते होईल का प्रश्न आहे. जज करतायत आणि बघा धडकलेत. कॉलिंग झालं नाही. दोघे एकमेकांच्या डोक्यावरती आता हात देतील. कॉल फार गरजेचं आहे. खरं तर तुम्ही काही नवीन खेळाडू नाही, एक्सपिरियन्स तुमच्याकडे प्रचंड आहे, पण बेधुंदपणे धावत सुटले उमेश. दुसऱ्या बाजूने आशीर्वाद आले आणि एकमेकांना धडकले. ते दोघे खाली पडले, हे दोघे बॅट्समन खाली बसले, कारण धावून धावून तेही दमलेले आहेत. आणि आता ऊन जसं वाढेल तसा मात्र तुमची दमछाक तुमची होणार आहे. बरेच जण म्हणाले की आता मागाशी की नाही आता नाईटच खेळायच्या, डे नको. 40 ओलांडल्यानंतर आमचे हे सगळे प्लेयर रबर बॉल सुद्धा खेळतात. इतका रिस्की खेळ आहे ना पावसाळ्यातला, तरी सुद्धा खेळतात. कित्येकांची बोटं मोडलेत, कित्येकांचे पाय मोडलेत, पण जिद्द काही सुटणार नाहीये. हा छंद, हा खेळ प्रत्येकाला खेळायचा असतो. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला सगळेजण तयार असतात. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती म्हणजे आपण बघतोय 26. युट्यूबला आवाज आमचा खरखरत जातोय कारण की थोडा टेक्निकल इश्यू आहे, त्यामुळे व्ह्युअर्सकडनं आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो त्यांची.
उमेश तयार होत आहेत. सोनू मोनू 11 या नावाने अनेक संघांना उतरवताना आपण उमेशला बघितलेले. सध्या प्रांजल स्वरूप 11 हे नाव गाजतंय बेतोडीचं. प्रवीण तांडेल रोज 2-3 टीमला पॅक करतायत. हो उचललाय, उंच गेलाय, झेल होईल का? ओहो, बाहेर गेला चेंडू. हा षटकार. काळजी घ्या, पत्रे आहेत. पत्र्याच्या आधी तिथे आपण बघितलं तर ते लोखंडी पिलर आहेत, कॉलम आहेत, त्यामुळे ती काळजी घ्या. ते 6 जाऊ द्या, ती मॅच जाऊ द्या, पण मोठी दुखापत झाली तर ती कव्हर करणं फार कठीण आहे. आणि आता अडट हिसू होत चालली आपली, लवकर नीट जॉईन होत नाही. तर धावसंख्या धावपलकावरती एकूण 32. अजूनही विजयासाठी 22ची गरज. हो उचलला, आणखीन एक तडाखा, संधी आहे, आणखीन एक षटकार ठोकला तर साडीचे मानकरी. पाणी हवंय, पाणी घेऊन जा मैदानात, जावा पाणी द्या. दोघांनी भरपूर मेहनत केली आहे. सचिन यांनाही संधी आहे, आणखीन एक षटकार मारला तर दोघे उपनर साडी घेऊन जातील आपल्या घरी. चौथ्या मैदानाकडे धावसंख्या धावपलकावरती एकूण आहे 38. लॉफ्ट केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावा. आता विजयासाठी 12 धावांची गरज आहे. ऑन साइडला अलोंग द ग्राउंड चेंडू गेला मिड विकेट झोन मध्ये. मंगेश आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण, पण 2 धावा. आणि विजयासाठी आता 10 धावांची गरज आहे. 44 झालेले आहेत. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये, एकही विकेट गमावला नाहीये. ही पहिल्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप आजच्या दिवसातील. श्री संघाचे 2 फलंदाज सचिन, दुसऱ्या बाजूला किशोर. 10 चेंडू 10 करायचे आहेत. टॉप एज चेंडू वर गेला. या दरम्यान केवळ 1 धाव. 2 धावा घेत आहेत. 2ची गरज नव्हती. चान्स घ्या 6 साठी. साडी नको आहे का? किशोर मॅच संपवेल. किशोरला आसुरी आनंद होईल की साडी मला भेटली, सचिनला नाही.
स्ट्राईक नाही आली ना त्यांना. किशोर देत पण नाही स्ट्राईक मुद्दाम. बघा देतोय का बघा. म्हणजे हे सगळं ठरलेलं आहे की मीच मॅच फिनिश करणार, मीच साडी नेणार. तर किती पाहिजे दादा? 4. 4. राहू दे सचिन, बहुतेक नसेल नशिबात. किशोर देईल का? तुमचं प्रेम असेल बहिणीवरती तर स्ट्राईक तुम्हाला भेटेल. मला 2 6 मारलेत ना. हा बघा आता आता समजला स्ट्राईक भेटली पाहिजे. नाहीतर किशोर ज्या फ्लो मध्ये बॅटिंग करतोय ना पहिल्या मॅच पासून चांगली बॅटिंग करतोय, त्याला मॅच त्याने फिनिश केली असती. बघूया आता मॅच फिनिश केली असती तर वैरीने किशोरला धरला असा. बघूया प्रयत्न तर करावा लागेल. हो संपर्क नाही झाला दरम्यान. एक धाव आणि अशा प्रकारे 22च्या रूपाने धावसंख्या धावफलकावरती स्कोर विचारत आहेत सचिन. म्हणजे अजूनही आशा आहे. 52 झाले, 2ची गरज आहे. तर चला संधी जर गमावली आहे पण मॅच जिंकलेली याचा आनंद जरूर असेल. कारण 2 सामने जिंकून या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये दाखल होतील. आणखीन एक मॅच जिंकली की टॉप 3 मध्ये दाखल होतील. तर विजयासाठी 2ची गरज आहे. बॉलिंग मार्क बिंदास. बिंदासच्या नावावरती आज रेकॉर्ड झालाय आगासन चषक 2026 मध्ये 6 बॉल 7 चौकार ठोकण्याचा रेकॉर्ड प्रस्थापित झालाय. 3 बॉल 3 चौकार अनेकांनी मारलेले आहेत. प्लॅन मिस या दरम्यान आपण बघताय आता डॉट बॉल. आणि बघता बघता जर इथून आणखीन 2-3 डॉट आले तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. कंपल्सरी चेसिंग हा 40+ नियम आहे, त्यामुळे या 2 धावा कराव्याच लागतील. प्रयत्न शेवटपर्यंत करायला पाहिजे प्रत्येक संघाने, कारण हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. हो हवेत आहे झेलची शक्यता. फलंदाज बाद. 4 बॉल 2ची गरज विजयासाठी. बघूया काय दडल्या मॅच मध्ये. सोपा झाला होता पेपर पण कठीण करून घेतलाय. या 2 बॉल मध्ये आपण बघतायत 1 डॉट 1 विकेट. न्यू बॅटर दिनेश काटे मैदानामध्ये दाखल होत आहे. इक्वेशन 4 बॉल 2ची गरज आहे. आणि बघा एक सामना आठवतो घेसरच्या मैदानावरचा. SP उंबारली वर्सेस नावाई. 6 बॉल 2ची गरज होती. नावाचे सगळे रथी महारथी होते तरी सुद्धा त्या 2 धावा SP ने करू दिल्या नव्हत्या. फक्त एकच विकेट होती दिलीप पाटीलची. त्याच्या व्यतिरिक्त सगळे धुरंधर होते नावायचे पण 2 धावा झाल्या नाही. बघूया ही मॅच तशीच आपल्याला बघायला मिळेल का. पण दिनेश काटे आहेत एक चांगले बॅट्समन आहे, त्यांना माहिती आहे या सिच्युएशनला कशी बॅटिंग करायची आणि नेहमीच गुणवत्तेवरती चेंडूच्या बॅटिंग करणारे. ऑन साइडला ओ वेल स्टॉप. जेल जर झाला असता तर इथे आणखीन मजा आली असती. मजा आपल्याला आली असती पण अशी संघाला कुठेतरी तो दबाव आपण त्यांच्यावरती बघितला असता. आता एका धावेची गरज आहे. 3 बॉल 1. तनिक भाई साहब तनिक बाहर से जाइए मर्दे
पुरस्कार देऊया